पत्नीचं एवढं प्रेम असावं की अहो मरेपर्यंतच नाही तर मरण्याच्या नंतरही एवढं प्रेम पती पत्नीचं असावं. मी तुम्हाला सांगितलं प्रेम किती असावं. पहा, लक्षात घ्या, शिवकथेचा प्रभाव पापी स्त्रीचा उद्धार तर होतोच, पण पापी स्त्री जेव्हा पुण्यवान होते तेव्हा पतीचा उद्धार करण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण होते. एका पतिव्रता नारीमध्ये, एका पतिव्रता कुणामध्ये तिच्यात फार शक्ती येते. पहा, महात्म्य एवढं शिवपुराण कथेचं आहे, म्हणून शिवकथेला सामान्य समजायचं नाही. मला आनंद वाटतो तुम्ही बहुसंख्येने येता. भले आपले पतिदेव कामानिमित्त बाहेर गेले तर कुठे त्यांना अडचण आली, येऊ शकले नाही, कथेला आळस आला, कंटाळा आला, नाही कथेला आले, हरकत नाही, पण तुम्ही तरी कथेला येत जा, कारण तुमचंही अर्ध पुण्य त्यांना जातं. पतिदेव हो, तुम्ही पण येत जा असं मला म्हणायचंय. त्यांनीच येऊन काही नाही, पण तुम्ही पण येत जा. पहा, महिलांनी तर आलंच पाहिजे, पण पुरुषांनी इथं येणं गरजेचं आहे. हे नामचिंतन फार गोड आहे. उद्यापासून येताना आपल्या मैत्रिणीला घेऊन या. आल्या वाटतं महिला मंडळ नाही, एकदा गोड टाळेच्या गजरामध्ये स्वागत करा त्यांचं सुद्धा. वा वा वा, फार सुंदर आहे. तर पहा, आपल्याला पुढे पाहायचंय. सूतजी शौनकांना सांगतात, नारदजीनं शिवनामाचा उच्चार केला, शिवसहस्रनामाचं चिंतन केलं, शिवसहस्रनामाचं चिंतन केलं आणि ब्रह्मदेव सांगतात, नारद आपण शिवकथेचं आयोजन करू. सुंदर मंडप दिला, व्यासपीठ बनवलं, देवदेवतांच्या पत्न्या डोक्यावर घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या. आपल्याकडे सुद्धा पहा मिरवणूक आहे, म्हणतात ना, गणेश जयंतीला मिरवणूक आहे आपल्याकडे सुद्धा नाही. खूप सुंदर इथलं नियोजन आहे. सांगितलं भगवान ब्रह्मदेवानं, नारदा ही पूर्ण सृष्टीची उत्पत्ती करणारा एक देव आहे, तो म्हणजे भगवान शंकर, या पृथ्वीचा मालक आहे. पण ऐका नारदजी, ही सृष्टी शंकराने निर्माण कशी केली हे मला एकदा ऐकवा. पहिले या पूर्ण सृष्टीवरती, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, भूमंडळावरती पाणीच पाणी होतं. पहा, दुसरं काहीच नव्हतं इथे. सगळीकडे जिकडे तिकडे पाणी होतं. पहा, जिकडे तिकडे पाणी. त्याच्यामध्ये भगवान निर्गुण स्वरूपामध्ये. तर त्या निर्गुण भगवंतानं त्याची इच्छा झाली आता काहीतरी लीला करावी, म्हणून त्याचं असं एक भयान स्वरूप निर्माण झालं. विस्तारलेल्या जटा, पूर्ण काळोख अंधार. पूर्ण देवाला वाटलं की आता आपण हे तारामंडळ, हा निसर्ग, ही सृष्टी, जी सृष्टी, हे जीव सृष्टीतले सप्तपाताळ, हे सगळं आपण निर्माण करावं. एकोहम ही संकल्पना भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आली. भगवान सदाशिवानं स्वतःचं रूप प्रगट केलं. मूळ भगवंताचं नाव सदाशिव, सदाशिव म्हणून रूप प्रगट झालं. आता या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. पहा, सदा सर्वदा सर्व काळ. पहा, सदा नावाचा अर्थ आहे सदा सर्वदा सर्व काळ. शिव शब्दाचा अर्थ कल्याण, म्हणजे सदा कल्याण करणारा हा देव कोण? भगवान भोलेनाथ. भगवान भोलेनाथ सदाशिवानं स्वतःला निर्माण केलं. पृथ्वीवरचे एकमेव देव आहेत. नाहीतर आधी सगळी सृष्टीवरती पाणीचं पाणी निर्माण केलेलं होतं. पहा, सगळं पाणीच होतं जिकडे तिकडे. आणि आताही पृथ्वीवरती सगळं पाणीच आहे. जास्ती काय पाणीच आहे, आणि कमी फार म्हटलं तर आपली जमीन आहे. पहा, तर त्याची इच्छा झाली आपल्याला पूर्ण सृष्टीचा विस्तार करायचा आहे. सदाशिवानं स्वतःची एक शक्ती निर्माण केली, तिचं नाव ठेवलं शिवा. हे सदाशिव, आणि त्यांनी एक शक्ती निर्माण केली, तिचं नाव काय? शिवा. सदाशिवानं शक्ती निर्माण केली, तिचं नाव काय? शिवा आहे. पहा, सदाशिवानं नगरी निर्माण केली, त्या नगरीचं नाव काय? काशी. काशी नगरी निर्माण केली. ते विचार करतायत आपल्याला सृष्टीचा विस्तार करायचा आहे, निसर्ग सजवायचा आहे, ब्रह्मांड सजवायचं आहे, अनेक रूपामध्ये लीला करायची आहे, अनेक रूपामध्ये विस्तारित होऊन आपल्यालाच हे नटखट लीला करायची आहे. मग त्यांनी विचार केला, अगोदर आपल्याला एक स्थायी ठिकाणा पाहिजे, म्हणून त्यांनी एक नगरी निर्माण केली, आणि त्या नगरीचं नाव आहे काशी नगरी. त्या नगरीचं नाव काय?
काशी नगरी. पहा विष्णूची उत्पत्ती कशी झाली. एक सुंदर नगर निर्माण केलं, त्या नगरीचं नाव काशी. आणि तिथे भगवान भोलेनाथ, सदाशिव आणि शिवा दोघे जण आहेत. सदाशिवानं स्वतःच्या तेजापासून एक सुंदर पुरुष निर्माण केला. पूर्ण त्याचं सोन्यासारखं शरीर चमकते, पिवळा पितांबर, चमकणारे केस, मुकुट आहे, पिवळा गळ्यामध्ये वैजयंती माळा, शंख चक्र गदा, पद्म आयुधाने सजलेला तो सुंदर पुरुष निर्माण केला. त्या पुरुषानं सदाशिवानं हात जोडले आणि तो काय सदाशिव सांगतात, हे पुरुषा तू विश्वाला व्यापून असशील, तू विश्व व्यापक असशील. पहा तुझं नाव मी त्यामुळं विष्णू ठेवतो. असं विष्णू भगवंताचं नाव काही ठेवलं. पहा सदाशिवानं विष्णू ठेवलं. विष्णू बोले विष्णू भगवान की जय. विष्णूचा अवतार कसा झाला, असा झाला. विश्वाला व्यापक असशील म्हणून नाम विष्णू. देवा पण माझं काम काय आहे, माझा अवतार तुम्ही केला म्हणे, तुम्ही तपश्चर्या करण्याकरता जा म्हणे, नंतर तुम्ही सृष्टी विस्तारण्याच्या कामामध्ये मला मदत करा. श्री नारायण विष्णू भगवान तपश्चर्येला बसले. एवढी घोर तपश्चर्या केली, एवढी घोर तपश्चर्या केली. पहा त्यांनी तपश्चर्या केली. हिमालयाच्या बर्फाळ भागातून उंच पहाडीमध्ये असं तप केलं. अंगाला घाम फुटला आणि त्यातून पाणी पाझरत होतं. आतून अनेक नद्यांची निर्मिती झाली. काशी नगरीमध्ये सुद्धा तेच पाणी पुढे आलं. एवढं तप केलं की त्या पाण्यामध्ये ते आडवे झाले. आपण म्हणतो ना भगवान विष्णू असे झोपलेले का आहेत पाण्यामध्ये, निद्रा अवस्थेत का आहेत, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. योग निद्रेमध्ये गेले, झोपे गेले. सदाशिव म्हणतात मी सृष्टी विस्ताराच्या कामासाठी तप मला करायला सांगितलंय. कोण? सदाशिवानं. मला सृष्टी विस्ताराचं काम मला माझ्या सदाशिवानं दिलंय. सदाशिवानं आणखी एक पुरुष निर्माण केला. पांढरं वस्त्र, पांढरी दाढी, पांढरे केस, हातात पांढरं पुस्तक आहे, एका हातात कमंडलू आहे. पुरुष पहिला, त्या पुरुषाला 5 मस्तकं होती. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि वरच्या दिशेला एक होतं. ऊर्ध्व दिशेला त्या पुरुषानं नमस्कार केला सदाशिवाला. सदाशिवा माझं नाव काय बाबा, सांगा मला एकदा. तर त्याचं नाव विचारलं तर नाव माझ्या सदाशिवानं सांगितलं, तुमचं नाव ब्रह्मा ठेवतो. पहा अंश आहात भगवान परमात्म्याचे, सदाशिवाचे अंश तुम्ही आहात. मी ब्रह्म आहे, माझा तुम्ही अंश आहात, म्हणून मी तुमचं नाव ब्रह्मा ठेवतो. आता तुम्ही तपश्चर्या करा, कारण सृष्टी विस्ताराचं काम करायचंय. लक्ष देऊन ऐका, फार सुंदर आहे. ब्रह्माजी तपश्चर्येला गेले, पण जास्तीची तोंड असल्या कारणानं तपश्चर्येत मनच लागना हो. कारण आपलं एक तोंड आहे तर एक आपल्याला जागेवर बसू देत नाही, एक तोंड असून आपल्याला जागेवर बसू देत नाही. ब्रह्माजीला 5 तोंड होते, 5 तोंडे. त्याचं मनच लागत नव्हतं बघा. तपश्चर्येमध्ये मनच लागत नव्हतं. आता आपल्याला एकच तोंड आहे तर एवढं परेशान करतं, एवढं करतं, इकडे तिकडे पाहतंय, काय करावं त्याला काही सुचत नाही. पहा ब्रह्माजीनं काय केलं, विष्णू भगवंत तपश्चर्येत मग्न होते आणि विष्णूच्या पहा उठवलं त्याला आणि विष्णूला म्हणतात, हे विष्णू तू कोण आहेस? नामजप चालू होतं, नामस्मरण चालू होतं, नामचिंतन चालू होतं भगवान विष्णूचं. परंतु विचारलं ब्रह्माजीला शांत बसताच आलं नाही, 5 तोंड असल्या कारणानं. तेव्हा ब्रह्माजी म्हणतात, ए विष्णू तुम्ही का तपश्चर्या करताय? उठवलं त्याला, ए उठ, तू कोण आहे? म्हणे मी विष्णू आहे. बरोबर, काय करताय? म्हणे सदाशिवानं तप करायला सांगितलंय, तप नंतर करू, पण मला सांगा, मला एक प्रश्न पडलाय. तू तरुण आहेस, मी वृद्ध आहे, तू मोठा की मी मोठा? सांगा. विष्णूला म्हणतायत तुम्ही मोठे का मी मोठे? असा वाद निर्माण झाला या दोघांमध्ये. पहा तेव्हा विष्णू भगवंत म्हणतायत मी मोठा आहे, मी तुमचे वडील आहे आणि तुम्ही माझं लेकरू आहात, बरं का?
माझ्या नाभीतून तुमचा जन्म झालाय. म्हणे असं कसं होईल, मी तर वृद्ध आहे म्हणे, माझी पांढरी दाढी, पांढरं वस्त्र, आणि मी तर म्हातारा आहे म्हणे, असं कसं होऊ शकतं. लेकरू म्हातारा असं होऊ शकतच नाही म्हणे. पहा, विष्णू म्हटले कोण मोठा असेल ते सदाशिवच ठरवतील. तप करा, आपल्याला तपश्चर्यासाठी पाठवली आहे. नाही म्हणे तू मोठा की मी मोठा, तू मोठा की मी मोठा, निवाडा झाल्याशिवाय मी तप करणारच नाही, तुम्हालाही तप करू देणार नाही आणि मीही तप करणार नाही. मग विष्णू म्हटले पहा, सदाशिवानं मला निर्माण केलं आणि माझ्या नाभीतून कमळ निर्माण झालं आणि त्या कमळामध्ये सदाशिवाने तुमची निर्मिती केली. आपल्या दोघांचेही परमपिता सदाशिव आहेत, पण तुमचा पिता मी मोठा आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. ब्रह्मदेव आता मोठमोठ्याने हसू लागले, मोठमोठ्याने हसू लागले. ब्रह्मदेव म्हणे अहो मी म्हातारा आहे, मी मोठा आहे. विष्णू भगवंत म्हणतात मी मोठा आहे, माझ्या नाभीतून कमळातून तुमचा जन्म झालाय. आणि आपल्याला दोघाला निर्माण कोणी केलंय तर भगवान परमात्म्यानं, भगवान भोलेनाथानं आपल्याला निर्माण केलंय. पहा, आपल्या दोघांचेही परमपिता कोण आहे तर सदाशिव आहेत. ब्रह्माजी म्हणतात तुम्ही माझे बेटा आहात, मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, मी मोठा आहे. या जगामध्ये याच कारणानं वाद चाललाय. पहा, तू मोठा का मी मोठा, तू मोठा की मी मोठा. मोठं व्हायचं असेल तर लहान व्हा, मोठं तुम्हाला व्हायचंय ना तर आधी लहान व्हा, आधी झुका. पहा, आधी झुकल्याशिवाय आपण मोठं होतच नाही. मी सांगते तुम्हाला, आपला जन्म होते, सोपं उदाहरण देते. आपला जन्म होतं तेव्हा आपण इतकुशे असतो, एवढूशेच, आणि जसे जसे मोठे होतो तसे तसे आपल्याला कळायला लागतं आपण काय करायचं. जसे जसे मोठे होतं तसं लग्न होतं, लग्न झाल्यावर व्यवहाराचं आपल्याला ज्ञान कळतं आणि त्याच्याच आधारित आपण जगायला लागतो. नाही, मग आपण व्यवहार करताना लहान झालं पाहिजे. तुकोबाराय लहान झाले. पहा, या जगामध्ये लहान झाले. तुकोबाराय फक्त भगवंताला एकच मागतात, लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा डबा, मुंगी साखरे तरवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मोठं व्हायचं असेल तर आधी तुम्हाला सून व्हावं लागेल, मग सासू होता येतं बाबा हो. आधी तुम्हाला सूनच व्हावं लागेल, आधी तुम्हाला चटणी भाकरीच खावी लागेल, मग तुम्हाला बासुंदी खायला भेटेल. मी तुम्हाला सांगितलं होतं लहान व्हा गड्या, लहान व्हा. ज्याला मोठं व्हायचंय त्यांना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला मोठेपणा दिला तर ती माणसं मोठी होत असतात. म्हणून गड्या लहान व्हा, लहान व्हा. लहानपण जाते आगी मोठेपण, जाते अंगी मोठेपण, जाते आगी मोठेपण, जाते अंगी मोठेपण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, लहानपण देगा देवा, 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 देगा देवा.
त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लहान झालं पाहिजे. आपण मोठे कपडे घातले म्हणजे आपण मोठं होत नाही. आपल्याकडे मोठ्या गाड्या आहेत म्हणून आपण मोठं होत नाही. पण चला, आता इथं ब्रह्मदेव आणि विष्णू, तू मोठा की मी मोठा, तू मोठा की मी मोठा, याच्यामुळे वाद निर्माण झाला. आता विष्णू म्हणतात आपल्याला भगवंतांनी निर्माण कशा करता केलंय, या सृष्टीचा विस्तार करण्याकरता. आणि ब्रह्मदेवानं काय लावलंय, तू मोठा की मी मोठा, तू मोठा की मी मोठा. म्हणे जाऊ आपला पण नामचिंतन करत बसू म्हणे. कोण म्हटले, विष्णू भगवान. पण आता ब्रह्मदेव म्हणतात पहा, हा अग्निस्तंभ आहे. काय अग्निस्तंभ आहे म्हणे, आपल्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे, आपला पिता आहे. ठीक आहे म्हणे, आपला पिता आहे ना, तर हा स्तंभ आहे. विष्णू तुम्ही याचं मूळ पाहायला जा आणि मी याचा आदी आरंभ पाहायला जातो. काय म्हटले ब्रह्मदेव, तुम्ही याचं मूळ पाहायला जा, मी याचा आदी आरंभ पाहायला जातो. पहा ते अनादी. आता भगवान शंकराचं कुठं यांना आदी आणि अनंत मूळ स्वरूप भेटेल. पहा तो आदी आहे, अंतकालपर्यंत आहे तो भगवान भोलेनाथ येतो, सगळ्या पृथ्वीला व्यापून येतो भगवान शंकर. आणि यांना हा स्तंभ कुठेही भेटणार नाही. पहा ते अनादी अनंत आहेत. ब्रह्मदेव म्हणतात तसलं काही सांगायचं नाही विष्णू मला. तुम्हाला जर याचा आरंभ सापडला तर तुम्ही मोठे, आणि पहा मला जर याचा मूळ स्वरूप जर मिळालं तर मी मोठा. तुम्ही माझे पुत्र, मला जर अंत सापडला तर मी मोठा, तुम्ही माझे पुत्र. ठीक आहे. आता ब्रह्माजीनं काय केलं, हंसाचं रूप घेतलं. हंसाचं रूप गेलं आणि गेले वर. काय पाहिला, अंत पाहायला गेले वर. शुक्राचं रूप घेतलं विष्णू भगवंतानं आणि मूळ स्वरूप पाहायला गेले विष्णू भगवंत. ब्रह्माजी बरी गेले अंत पाहिला आणि हे मूळ स्वरूप पाहायला खाली गेले विष्णूजी. आता विष्णू अर्ध्यातच गेले. विष्णू म्हटले काय या ब्रह्माजीनं लावलंय गडे हे, तू मोठा की मी मोठा, आपल्याला सांगितलं काय करताय काय ब्रह्माजी. यांचे 5 तोंड काही मुकाट्यानं बसत नाही. पण ब्रह्माजी फार उंच गेले, फार उंच गेले, फार उंच गेले. पहा फार उंच गेले आणि ब्रह्मदेवाला वापस घेऊन आता उंच उंच निघाल्याच्या नंतर सदाशिव म्हटले, ब्रह्माला सांगितलं काय हे करतात काय. तेव्हा केतकी नावाचा पुष्प आहे पहा, केतकी नावाचा पुष्प, त्याला सांगितलं जा केतकी जा आणि ब्रह्मदेवाला वापस घेऊन ये तपश्चर्या करायला, बसव त्याला. केतकी पुष्प गेला. म्हणे ब्रह्माजी चला. नाही म्हणे, आता याचा अंत सापडल्याशिवाय मी कुठं येणार नाही, मी तपश्चर्या करायला येणार नाही. केतकी पुष्प म्हणतात याचा अंत लागणार नाही ब्रह्माजी, तुम्ही चला वापस, याचा अंत कधीच लागणार नाही. हा काय आदी आहे, अनंत आहे, याचा कधीच अंत लागत नाही. हा अग्निस्तंभ आहे, साक्षात सदाशिवाचं हे स्वरूप आहे आणि अंत लागणार नाही म्हणून वापस चला. म्हणे मला बेटा व्हायचं नाही, मला बाप व्हायचंय. पण आधी बेटाच व्हावं लागतं, मग नंतर बाप होता येतं. पण ऐका ना, ब्रह्माजी ऐकायलाच तयार नाहीत. तेव्हा आता तिथं गाय आली. आता गाय होती तर वापस चला. केतकी पुष्प म्हणते मला बेटा नाही व्हायचं. ब्रह्माजी म्हणतायत ठीक आहे म्हणे, तुमच्या बाजूने मी आहे, मी साक्ष देते की तुम्ही अंत पाहिलाय. केतकी पुष्प खोटं बोलले, पण तुम्ही खाली चला. आता एकाचं साक्ष भागणार नाही म्हणे. गाईला सोबत घेतलं. ब्रह्मदेव आले गाईला सोबत घेऊन. श्री विष्णू आले. विष्णू तुम्ही पाहिला का हो, याचं मूळ स्वरूप पाहिला का तुम्ही अग्निस्तंभाचं. तेव्हा विष्णू भगवंत म्हणतात मी काही याचं मूळ स्वरूप पाहिलं नाही, मला काही सापडलं नाही म्हणे. पण ब्रह्माजी मला सांगा, तुम्ही याचं मूळ स्वरूप याचा अंत पाहिला का हो. तेव्हा ब्रह्माजी म्हणतात हो मी याचा अंत पाहिलाय. केतकी पुष्पाला विचारलं खरंच ब्रह्माजीने याचा अंत पाहिलाय. केतकी पुष्पानं खोटं महाराज खोटं बोललाय. केतकी पुष्पानं सांगितलं हो ब्रह्माजीनं याचा अंत पाहिलाय. गाईला विचारलं गोमाता खरं सांग ब्रह्माजीने याचा अंत पाहिलाय का. तेव्हा गोमाता सुद्धा खोटं बोलली गड्या.
एका नैवेद्यासाठी आणि पूजेसाठी मान मिळावा म्हणून गोमाता सुद्धा खोटं बोलली. गोमातेला विचारलं तर गोमाता म्हणते की मी याचा अंत पाहिलाय. पण भगवान विष्णू पहा खरं बोलले त्या कारणानं सदाशिव प्रसन्न झाले. परंतु ब्रह्मदेव खोटं बोलले या कारणानं फार राग आला. माझ्या सदाशिवाला फार राग आला. दोघेही खोटं बोलले. ब्रह्मदेवाचं खोटं बोलण्यात बळ दिले. या दोघांनी साक्ष दिली गायीनं आणि केतकी पुष्पानं. सदाशिवाला एवढा राग आला, प्रचंड राग आला. सदाशिव भयंकर राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी भुवई वाकडी झाली. भुवई जशी वाकडी झाली त्या भुवई मधून एक पुरुष निर्माण झाला. फुटक्या हाताचा, फुटक्या शरीराचा पहा एक पुरुष निर्माण झाला. कोण? भैरव, काळ भैरव हा पुरुष निर्माण झाला. 2 मिनिटं आपण भजन करायचंय. थोडं सगळ्या महिला मंडळ उभे राहा. भजन करायचंय आपल्याला सर्व. कालच्या सारखा सुंदर असा आनंद घ्या, नाचा आणि हाच आनंद आहे. बोले भोले बाबा को मन में बसाओ रे, डमरू वाले को मन में बसाओ रे, नमः शिवाय गाओ रे, नमः शिवाय गाओ रे, नमः शिवाय गाओ रे। भोले बाबा को मन में बसाओ रे, डमरू वाले को मन में बसाओ रे, नमः शिवाय गाओ रे, नमः शिवाय गाओ रे, गाओ गाओ गाओ, नमः शिवाय गाओ रे। हाँ नमः शिवाय, 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 नमः शिवाय। भोले बाबा को, डमरू वाले को, भोले बाबा को मन में बसाओ रे, नमः शिवाय गाओ रे। भोले बाबा को मन में बसाओ रे, नमः शिवाय गाओ गाओ। भोले बाबा को मन में बसाओ रे, भोले बाबा को मन में बसाओ रे, बसाओ रे, ओम नमः शिवाय रे, ओम नमः शिवाय रे। नमः शिवाय, 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 नमः शिवाय। भोले बाबा को, डमरू वाले को, भोले बाबा को मन में बसाओ रे, शिवाय गाओ रे। भोले बाबा को मन में बसाओ रे, नमः शिवाय गाओ रे। भोले बाबा को मन में बसाओ रे, डमरू वाले को मन में बसाओ रे, ओम
नमः शिवाय रे ओम नमः शिवाय रे ओम नमः शिवाय रे पार्वती पते हर हर महादेव. बस आता सगळेजण खाली. फार आनंद घेताय बघा तुम्ही, फार आनंद आम्हालाही होतंय. आता आपल्याला झाकी रूप दर्शन करायचं आहे. पहा, फक्त 5 मिनटं घेते आणि नंतर आरतीचं ताट करून ठेवा. पहा, सदाशिवाला राग आला, भयंकर राग आला. पहा, भयंकर राग आला सदाशिवाला. एवढा राग आला, एवढा राग आला. रागाच्या भरात त्याची भुवई वाकडी झाली सदाशिवाची, आणि त्या भुवईमधून एक पुरुष निर्माण झाला. फुटक्या हाताचा, फुटक्या शरीराचा, मोठ्या डोळ्याचा, लालबुंद डोळ्याचा, बाहेर जीभ निघालेली असा तो पुरुष प्रगट झाला. भयंकर पुरुष, त्याच्या हातात असा तो पुरुष, त्याच्या हातात फडकं होतं. त्या हात जोडले सदाशिवानं. माझं एक काम कर म्हणे. काय करू सदाशिवा, सांगा ना. भैरवनाथाला सांगितलं, काय मी काम करू. तेव्हा सदाशिव म्हणतात, डाव्या मुखात अहंकार निर्माण झालाय ब्रह्मदेवाच्या, त्याचं मस्तक कापा म्हणे. ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक कापा म्हणे, कलंक करा त्या मस्तकाला. तेव्हा सदाशिव म्हटले, तुम्ही माझ्या भुवईमधून प्रगट झाला आहात म्हणून तुमचं नाव मी काळ भैरव ठेवतो. पहा, आपल्याला काळ भैरवाच्या रूपात झाकी दर्शन आपण करतोय. बोले भैरवनाथ महाराज की. पहा, भैरव गेले आणि भैरवाला राग आला होता. सदाशिवाचं काम करायचं होतं आणि भैरव आले आणि ब्रह्मदेवाचं वरच्या दिशेला मस्तक होतं ना, ते 5वं ताडकन उडवलं, मस्तक तोडलं आणि घेऊन निघाले सदाशिवाकडे. सदाशिव भोलेनाथ मस्तक घ्या. सदाशिवानं त्यातलं मांस काढलं आणि त्या भैरवाला खाऊ घातलं. दाढी काढली, त्याची वेणी बनवली, बुबुळ काढले, वेणीत घातले आणि त्याची माळ भैरवाच्या गळ्यात घातली. राहिली खाली कवठी, ती कवठी हातात घेतली आणि सांगितलं, आता ब्रह्म हत्येचं दोष तुम्हाला लागलाय भैरवा. ब्रह्म दोष तुम्हाला लागलाय. हे हातात घ्या आणि पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घाला. पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानंतर तुमचं हे पाप हत्येचं, ब्रह्म हत्येचं नष्ट होईल. किंवा ज्या भूमीमध्ये तुम्ही थांबल्यानंतर हाताला चिकटलेलं हे मस्तक गळून पडेल, त्या भूमीमध्ये तुम्ही राहा, तुम्हाला दोष लागणार नाही. काळ भैरवनाथ पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालतायत. ते मस्तक असं हातामध्ये आहे. पहा, मस्तक ते असं हातामध्ये आहे. काय भैरव पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालतायत, पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालतायत. आणि
ज्या क्षणी काशी नगरीमध्ये प्रवेश करतायत त्याच क्षणी हातातलं मस्तक गळून पडतं. पहा, असं हातातलं मस्तक गळून पडतं आणि काशी नगरीमध्ये गेल्यानंतर ब्रह्महत्येसारख्या पातकांचा सुद्धा नाश होतो. म्हणून आजही जर काशीमध्ये गेलात तर भगवान भैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही. ते काशी नगरीचे रखवाले कोण आहेत? तर भगवान भैरवनाथ आहेत. पहा, आता पुढे ऐका, तो प्रकार झाला. मस्तक कापलं सदाशिवानं. प्रचंड राग आला होता. त्या केतकी पुष्पाला शाप दिला. केतकी, तुला काय करायला वाटवलं आणि तू काय केलंस? खोटी साक्ष दिलीस. अरे या निसर्गामध्ये जेवढे फुलं आहेत ना सगळ्यात सुंदर तेवढी तू सुंदर आहेस, पण तुझं फूल मी माझ्या पूजेत स्वीकारणार नाही. खोटी साक्ष दिल्यामुळे केतकी पुष्पाचं फूल भगवान शंकराला चालत नाही. का? तर खोटी साक्ष दिली. गोमातेला सुद्धा, गाईला सुद्धा शाप दिला. मा, काय केलं तू हे? कुठंतरी यज्ञातल्या थोड्याशा हरीर भागासाठी तू खोटं बोलली. तुझं तोंड अपवित्र झालंय. तुझी लोक तोंडाकडून नाही तर शेपटीकडून पूजा करतील. दान करताना सुद्धा शेपटीकडून दान करतील, तुझ्या मुखाकडून करणार नाही. गाईला सुद्धा शाप दिला या ठिकाणी सदाशिवानं. ब्रह्माजी, का तुम्हाला गर्व झाला एवढा? कशाचा गर्व झाला तुम्हाला? काय सांगितलं होतं? काय केलं तुम्ही? ब्रह्माजी, तुम्हाला शाप आहे माझ्या सांगण्यावरनं संपूर्ण सृष्टीची रचना कराल, पण या सृष्टीमध्ये तुमचं कुठंही स्थान नसेल. तुमची एकही जागा नसेल की तिथं तुमचं मंदिर असेल. तुमचं मंदिर या पृथ्वीमध्ये कुठंच होणार नाही आणि राहणार सुद्धा नाही. मला सांगा, सगळीकडे सगळ्या देवाचे मंदिर आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का या पृथ्वी तलावरती? आहे का? नाही. का? तर हा सदाशिवाचा काय श्राप आहे ब्रह्माजीला. म्हणून ब्रह्माजीला स्थान नाही या पृथ्वीवरती. केतकी पुष्पाला भगवंताच्या चरणाशी स्थान नाही आहे. का? तर खोटी साक्ष दिल्यामुळे. एकदा या पात्रासाठी जोरदार टाळी वाजवून स्वागत करा या पात्रासाठी. आता भगवान विष्णूसाठी हे काळ, आता सदाशिव फार आनंदित होते. भगवान विष्णूसाठी काय काय द्यावं, कोणते वर द्यावेत कळत नव्हतं. भगवान सदाशिवाला कळत नव्हतं. आता कल्पना करा, 10 मजली इमारत बांधली. इमारतीमध्ये आपल्यालाच राहायला जर जागा नसेल तर किती वाईट वाटेल हो. 10 मजली बिल्डिंग बांधा आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला जागा नसली तर आवडेल का? मग तसं ब्रह्माजीनं या पृथ्वीची रचना केली, ही पृथ्वी निर्माण केली, पण त्या पृथ्वीवरती एकही मंदिर ब्रह्माजीचं नाही. एक तरी मंदिर आहे का? एक तरी मंदिर नाही. तर ऐका, का? तर खोटी साक्ष दिली. अहो, फक्त एकच मंदिर आहे. सदाशिवानं सांगितलं, ब्रह्मा, सृष्टी रचना झाल्यानंतर तुमच्या हातातलं फूल जिथे गळून पडेल ना तिथे तुमचं विश्वातलं एकमेव मंदिर असेल. ते आहे राजस्थानमध्ये अजमेरच्या बाजूला पुष्कर नावाचं तीर्थ आहे. कोणतं? पुष्कर नावाचं तीर्थ आहे. आणि तिथे ब्रह्मदेवाचं विश्वातलं एकमेव मंदिर आहे. कोणतं तीर्थ? पुष्कर नावाचं तीर्थ आहे. नाहीतर विचार करा, एवढी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, पण देवघरामध्ये सुद्धा ब्रह्मदेवाचं स्थान नाही. ब्रह्मदेवाला आपल्या देवारामध्ये सुद्धा जागा नाही. आणि ज्यानं आपल्या देवारामध्ये ब्रह्माजीला ठेवलं त्याच्यावर पाप झाल्याशिवाय राहत नाही, कारण हा सदाशिवाचा शाप आहे ब्रह्माजीला. पहा, पुष्कर तीर्थ त्या ठिकाणी प्राप्त झालं, पण एका ठिकाणी भगवान नारायण ज्या वेळेला ब्रह्माजी म्हटले की मी याच्या अग्निस्तंभाचा अंत पाहिला नाही. विष्णू फार सरळ आहेत, सोपे आहेत, खूप सोपे आहेत. विष्णू भगवान परमात्मा सच्चित आनंद घन आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहेत. विष्णू म्हटले, ब्रह्माजी तुम्ही अंत पाहिलाय, लगेच पाय पकडले. तुम्ही माझे पिता आणि तुम्ही माझे पिता. पण विष्णूचं काय सांगितलं होतं पहा. विष्णूनं सांगितलं होतं, मी या अग्निस्तंभाचा आधी पाहिला नाही. विष्णुदेव खरं बोलले.
आणि खरं बोलल्यामुळे सदाशिवाला एवढा आनंद झाला. पहा, सदाशिव म्हटले, विष्णू तुम्ही सत्य बोललात, तुमची वाचा सत्य आहे, म्हणून मी आशीर्वाद देतो तुम्हाला. तुमचं सत्यनारायण एक रूप असेल. सत्यनारायणाची पूजा लोक घराघरामध्ये करतील. आपल्या इकडे पहा, लग्न झालं, नवीन नवरदेव आले की सत्यनारायणाची पूजा करतात ना? तुमच्या इकडे करतात ना? उखाणे घेतात, सत्यनारायणाची पूजा करतात ना? ऐका, सत्यनारायणाची पूजा करतात. कारण हा भगवंत कसा आहे, विष्णू परमात्मा सत्य तू विठ्ठला सत्य आहे. श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर असा श्लोक आलाय पहा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्तीधितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कारण भगवान परमात्मा सत्य आहेत. आपण नाही का सत्यनारायणाची पूजा करत, तर ते सत्यनारायण स्वरूप विष्णू सत्य बोलल्या कारणाने निर्माण झालेलं आहे. मग भगवान सत्यनारायण हे स्वरूप असंही कुठे सांगतात. ब्रह्माजीचं एक मस्तक जिथं गळून पडलं ना, तिथं भैरवाच्या हातनं तर कर्मनाशा नावाची नदी निर्माण झाली आणि त्या मस्तकापासून वडाचं झाड निर्माण झालं. अशी एक सुद्धा आख्यायिका आहे, कथा सांगितली जाते. आता ब्रह्मदेवालाही शाप दिले, केतकी पुष्पालाही उपशाप दिले. केतकी पुष्प म्हटले, देवा मला पण माफ करा देवा. नतमस्तक झाले केतकी पुष्प सांगते, देवा मला माफ करा, मी चुकले देवा, मी करायला नव्हतं असं पाहिजे. ऐक केतकी, तुझ्यापासून निर्माण झालेला अत्तर पूजेमध्ये मी स्वीकारेन आणून. म्हणून पूजेमध्ये भगवान परमात्म्याला, भगवान भोलेनाथाला अत्तराचा वापर केला जातो. पहा, अत्तराचा वापर केला जातो. आणि गाईलाही उपशाप दिला, गाईलाही उपशाप मिळाले. आणि मग भगवान श्री विष्णू हे खरं बोलल्या कारणानं सदाशिवानं भरपूर वरदान दिले. भगवान विष्णू म्हणतात, देवा अहो किती तुम्ही प्रसन्न झालात माझ्यावर, किती प्रसन्न झालात तुम्ही माझ्यावर. पहा, तेव्हा भगवान विष्णू म्हटले, देवा किती प्रसन्न झाले माझ्यावर, किती वरदान दिले. सदाशिव बोलले, विष्णू तुम्हाला अजून वरदान द्यायचे आहे, अजून काय काय वरदान देणार आहात तुम्ही. भगवान परमात्मा किती वरदान देणार आहेत, ए भोलेनाथा किती वरदान देणार आहात तुम्ही. तुमच्या शरीरापासून जे पाणी निर्माण झालेलं आहे ना, ते पूर्ण पृथ्वीला व्यापून असेल. मग खरं सांगा, पृथ्वीवर पाणी ते पूर्ण पृथ्वीला व्यापून असेल. पहा, जास्त आहे पाणी, आपल्या पृथ्वीमध्ये जास्त पाणी आहे आणि कमी आहे ती जमीन आहे. फक्त सगळीकडे पाणी आहे. आणि ज्या वेळेला माझं निर्गुण रूप शिवलिंगामध्ये साकारेल ना, तेव्हा लोक माझ्या मस्तकावरती पाण्याची जलधारा लावतील. जे माठ असतो, माठ आपण शिवलिंगावरती वरी असा ठेवतो आणि ते पाणी खाली गळतं. त्या माठातलं पाणी काय आहे, तर विष्णूचं रूप आहे ते पाणी, बरं का. काय विष्णूचं रूप आहे. अखंड पाणी माझ्या डोक्यावरती टिपकत राहील. तुम्ही पाण्याच्या रूपात तसं मला स्पर्श कराल, तसा मला आनंद होईल आणि पाणी घालणाऱ्याला आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणून भगवान परमात्म्याला पाणी घालत जा.